डिस्काउंट एंड टैक्स का टैक्स रिकॉर्ड, मतलब कंडीशन रिकॉर्ड कैसे मेंटेन करते हो। ओके। ओके। अभी करते हैं अपना काम शुरू। अभी क्या होत आहे की आता आपण काय करतोय की जनरली आपण आपल्या सिस्टीम मध्ये जातोय किंवा एखादी ऑर्डर करतो, त्यावेळेस आपण काय करतोय, मॅन्युअली प्राइस मेंटेन करतोय, राईट. हम्म. पण येस. रिअलिस्टिक बिझनेस मध्ये 90% केसमध्ये असं नसतं. हम्म. 90% केसमध्ये असं नसतं. जसं आता VA01 वर तुमचा हा कस्टमर, हा मटेरियल, हा क्वांटिटी. ओके. काय म्हणते लगेच प्राइसिंग एरर सांगते, बरोबर. हम्म. मग तुम्ही काय करता, आतमध्ये जाता आणि इथे प्राइस मेंटेन करता, राईट. हम्म. पण जर तुम्ही चेक केलं ऍज इन अनालिसिस PR00 मध्ये जाऊन, तर पहा काय म्हणते इथे, काय म्हणते. कंडिशन कंडिशन रेकॉर्ड रेकॉर्ड इज मिसिंग. 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 हा. मग हे जर आपल्याला शिकायचं की रेकॉर्ड्स कसे मेंटेन करतात कंडिशनचे, मग कंडिशन कुठली पण असू दे. हे बोला. हे कुठं गेलं कंडिशन मध्ये जाऊन पुढं काय कसं गेलं इथं? दाखवतो. इथे आलो, बरोबर. इथे दोन टाईप असतात, हा. अनालिसिस, अपडेट. अनालिसिस वर जा. ओके. ओके. ही तुमची प्राइसिंग प्रोसिजर, मेन फोल्डर तुमचं. आणि इथे PR00 तुमची कंडिशन. तिला जर तुम्ही एक्सपांड केलं तर त्याच्यामध्ये नंतर एक छोटे छोटे सब फोल्डर्स असतात, पण मेन फोल्डर कळतं की रेकॉर्ड आहे का नाही. हम्म. ओके. तर मी काय करतोय, मग रेकॉर्ड कसं मेंटेन करायचं, तर /OVK11, राईट, दिसतंय. ह्याला पी हम्म. आर झिरो झिरो ज्या कंडिशनचं रेकॉर्ड मेंटेन करायचं ती कंडिशन टाकायची. बाई हे किती आले, 3 तीन कॉम्बिनेशन, तीन आले. कॉम्बिनेशन. मग हे तीन कॉम्बिनेशन इकडे पण दिसतात बघा. आता हे फर्स्ट कॉम्बिनेशन काय, कस्टमर मटेरियल विथ रिलीज स्टेटस आहे काय, कस्टमर मटेरियल विथ रिलीज स्टेटस, प्राइस लिस्ट करन्सी मटेरियल, प्राइस लिस्ट करन्सी मटेरियल दिसतंय. हम्म. तिसरं परत रिपीट केलं कोणीतरी, त्याच्यामुळे ते तसं झालेलं आहे कन्फिगरेशन मध्ये. आता ठीक आहे, त्यांना ऑलरेडी लिहिलेलं आहे. चौथं पहा, मटेरियल विथ रिलीज स्टेटस आहे इथे, आहे का. हम्म. हा. हम्म. म्हणजेच हे कॉम्बिनेशन तुम्हाला इथे ऍज अ सब फोल्डर दिसतात, बरोबर. मेन फोल्डर तुमची कंडिशन, सब फोल्डर हम्म. तुमचे की कॉम्बिनेशन, बरोबर. हम्म. आता मी काय करतोय, आयदर ह्या किंवा ह्या किंवा ह्या कॉम्बिनेशन रेकॉर्ड मेंटेन करायचं. ओके. मी काय करतो, मुद्दामून लास्ट वाला कॉम्बिनेशन रेकॉर्ड मेंटेन करतो, सो दॅट तुम्हाला तिथे काहीतरी वेगळं म्हणजे अनालिसिस दिसेल. ठीक आहे. पण याचे मटेरियल सर मिनिंग काय आहे ते म्हणजे कशाचं, तिन्हीचे फरक किंवा मिनिंग हे तेच ना आता तीन बघा जे होते मुद्दाम आता. सांगतो. तर इथे पहा. हं? आता मी मुद्दामून तिसऱ्याने मेंटेन करतोय, राईट. हम्म. बघा, सेल्स ऑर्ग, डिस्ट्रीब्युशन चॅनल, मटेरियल. तर मी काय करतोय, सेल्स ऑर्ग जातो. काय आपलं, आपण कुठलं बनवलेलं आहे, एस्केप ना. हम्म. इसके डिस्ट्रीब्युशन चॅनल जे काय असेल ते टाका. काय डिस्ट्रीब्युशन चॅनल, H1 केलं तर काही केलं का, इंडस्ट्रियल सेल केलं तर काही केलं. आय IB काहीतरी होतं. IS असेल. IS. हा, एस. हा. एंटर केलं.
ते काय म्हणतात की मटेरियल टाका. मटेरियल टाकायचं. मग तुमचं मटेरियल कुठलं आहे? आयदर ते तुम्हाला इथे दिसेल तुमच्या कॉम्बिनेशन मध्ये काही जे काही कॉम्बिनेशन ते हे बघा, सेल्स और डिस्ट्रीब्युशन चॅनल आणि हे तुमचं मटेरियल टाका. टाकलं. आता तुम्ही टाकलं हम्म. सेल्स और, टाकलं डिस्ट्रीब्युशन चॅनल, टाकलं मटेरियल. पुढे काय टाकायचं तुम्हाला माहितीये का? नो. हम्म. सिम्पल. काही समजत नसेल तर असं मी तुम्हाला सांगितलं, एंटर दाबा. दाबलं एंटर, हम्म. ऑटोमॅटिक डिस्क्रिप्शन आलं. आता इथं मग काय अमाऊंट ब्लँक आहे, पुढे आय येणार आहे. मग अमाऊंट टाका. म्हणजे काय की SKFS-IS डिस्ट्रीब्युशन चॅनल तुमच्या सेल्स ऑर्डर मध्ये असेल आणि हे मटेरियल तुमच्या सेल्स ऑर्डर मध्ये असेल तर त्याची अमाऊंट किती? लेट्स से 7,000 INR पर वन काय पॅक. इच नाही. कारण तुमचं सेलिंग युनिट काय तुम्ही मटेरियल मध्ये मेंटेन केलेलं पॅक. पॅक आहे. आणि NOS. पॅक PAC पॅक, बरोबर. हा, पॅक. आणि नंबर आहे तुमचं प्रोडक्शन युनिट आहे. प्रोडक्शन इच इच तुमचं प्रोडक्शन युनिट. पण रेकॉर्ड मध्ये ठीक आहे. म्हणा किंवा सेल्स ऑर्डर मध्ये म्हणा तुमचं काय येते का इथं दिसेल पण तुम्हाला. ठीक आहे. इच तुमचं हम्म. प्रोडक्शन युनिट आहे आणि सेलिंग युनिट काय? पॅक. पॅक. ठीक आहे. आता हे केलं. 7,000 INR पर वन पॅक. आणि इथे व्हॅलिड फ्रॉम आणि व्हॅलिड टू काय? म्हणजे ही प्राइस कधीपासून व्हॅलिड आहे? ज्या वेळेस तुमची प्राइसिंग डेट काय असेल? 14 पासून 14 जून टू अनलिमिटेड. तर प्राइसिंग डेट म्हणजे कुठली? ते तुम्हाला प्राइसिंग डेट पण सापडेल इथे जर तुम्ही जर गेलात. दिसते का? तिथं खाली. हम्म. इव्हन जर तुम्ही कंडिशन्स मध्ये गेलात, अनालिसिस, हा, PR00 लास्ट वाला मेंटेन करतोय. ते काय म्हणते बघा, हम्म. कंडिशन रेकॉर्ड मिसिंग आहे ह्या प्राइसिंग डेटला. हम्म. बरोबर. हम्म. हा, मग प्राइसिंग डेट. आता हे काय? सी म्हणजे काय? कॅल्क्युलेशन टाईप सी. सी म्हणजे काय? क्वांटिटी. म्हणजे हे कॅल्क्युलेशन कशावर आहे? क्वांटिटीवर आहे. बरोबर. हम्म. कारण पॅक म्हणजे काय? क्वांटिटीच ना. राईट. आता जर समजा समजा इथे जर असं मटेरियल असतं किलो मध्ये विकतो आपण किंवा काय, तर मग ती पण तिथं कसे काय सिनेरियल असतं? तिथं पण तुम्हाला क्वांटिटी घेतलं असतं आणि एक रुटीन तुम्हाला कॅल्क्युलेशनचं वेट काढलं असतं. किंवा इथे दिसते का तुम्हाला ग्रॉस वेट, नेट वेट? ओके. आयदर हम्म. इथं डी असलं असतं किंवा ई असलं असतं. नाही तर तुम्ही एक रुटीन लावलं असतं. मग सिस्टीमने काय केलं असतं? 7,000 पर इच ऐवजी TG घेतला. पण रुटीन ऑलरेडी जर तुम्हाला तिथं कॉम्प्लेक्स नसेल करायचं किंवा तेवढी रिक्वायरमेंट कॉम्प्लेक्स नसेल, तुम्ही काय टाकता? डायरेक्ट डी ग्रॉस वेट. किंवा ई, नेट वेट. पण मग ते जसं इथं युनिट मध्ये काय येईल? केजी येईल का? केजी. आता समजा लेट से पर 1 kg, पर 1 kg एक मिनिट, आणि नेट वेट असं असेल का? म्हणजे युनिट पण येईल, एक क्वांटिटी पण येईल आणि एक मिनिट. दिसलं आता? मटेरियल तीच आहे. हम्म. आता मी काय करेल? 10,000 INR पर 1 kg टाकले हम्म. किंवा 1,000 INR पर 1 kg. आलं लक्षात? हम्म. हम्म. आता हे मी डी टाकल्यामुळे ऑटोमॅटिक त्यानं काय घेतलं? केजी. ओके. म्हणजे आणि जर तुम्ही आता सी सी म्हणजे काय ते? सी सी म्हणजे म्हणजे काय आहे? क्वांटिटी. क्वांटिटी. ओके. ती तुम्ही डी टाकली म्हणून ऑटोमॅटिक केजी आलं. येस. ओके. ए जर टाकेल तर पर्सेंटेज येईल. ठीक आहे. हम्म. राईट. ह्याला डिलीट करू. पण आपलं जे काय आहे ते काही केजी मध्ये बेरिंगचं वजन मोजलं जात नाही. ते चार्जेस कधी लावतात? रेट आहे समजा ₹5 पर केजी रेट आहे तुमचं, किती लावू शकतो तो? हम्म. बरोबर. हम्म. म्हणजे तर इथं ज्यावेळेस आता तुमची दुसरी फील्ड आहे ना, आ की GST.
काय हे म्हणताय? दुसरे फील्ड्स पण आहेत इथे दुसरे फील्ड्स पण आहे ना. डिसेबल DSTTEAY. वाले पुढचे अच्छा इकडे व्हॅलिड का? हा टूच्या पुढं. नाही नाही, ते पुढे जाऊ, व्हॅलिड ते टू. कशात माहिती का? ते एखादं रेकॉर्ड बनल्यानंतर ते कसं वापरायचं त्याच्यावर आहे. रेकॉर्ड बनवताना अच्छा. नाही येत ते कामात येतं तुमच्या. रेकॉर्ड बनल्यानंतरचे आहेत ते. ठीक आहे. ओके. पहिल्यांदा ते पण आपण सांगून देशाल सर साठी. हा हा. ते पण पहिल्यांदा आपण म्हणजे काय थोडं करू? बनल्यानंतर कसं यूज नाही करायचं नाही, असं. पुढे जाऊ आपण, म्हणजे त्याचं अप्लिकेशन सांगतो तुम्हाला. आता काय हा करू हा की ओके. प्राइस आणू आपण. हम्म. ओके. आता त्याला मी सेव्ह करतो. ओके. आता जर तुम्ही पाहिलं, आता तुम्ही रेकॉर्ड मी बनले पण इथं आलंय का? दिसतंय का तुम्हाला? TR00 नाही. नाही. इथे एंटर आता बघ, करायला लागेल. इथं एंट्री काय करतात, इकडे बघा. तुम्हाला ते दोन केस दाखवतो. एक नवीन ऑर्डर करतोय आता मी, सेम. हम्म. मिसिंगच येतोय. आता इथं बघा. TR00 इथे एंटर करायला लागेल सर. इथे तुम्ही अनालिसिसला जाता बघा. एनालिसिस हा. पण चुकून इकडं रेकॉर्ड हॅज बीन फाउंड, पण रिसेंट काय रेकॉर्ड हॅज बीन फाउंड. किती INR ओके. ना? हा. 000 INR 1 पॅक. हा, म्हणजे काहीतरी चूक झाली. जर तुम्ही जर गेलात /VK12 ला जा. मी सेल्सवर टाकलं, डिस्ट्रीब्यूट टाकलं, मटेरियल टाकलं, म्हणजे चेक करतो, एक्झिक्यूट म्हणतो. बघा काय आली इथं व्हॅल्यू, ब्लँक म्हणजे. हा. मग मी काय करतो, चुकून माझं 7000 टाकायचं राहिलं होतं. आता सेव्ह करतो. हा. चेंज मोड मध्ये जाऊन मी रेकॉर्ड सेव्ह केला. आता परत एकदा टाकतो. म्हणजे रेकॉर्ड बनल्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल, नवीन ऑर्डरला बाय डिफॉल्ट येतं. हं? अरे जाऊन चेक करा. आलंय? 7000 दिसतंय. हा. पण ही जी ऑर्डर आहे, जी की मी पहिल्यापासून भरतो, त्याच्यात आहे का? आहे का? नाही. मग तिथे काय करायचं, ऍज अ जायचं, अपडेट म्हणायचं, आणि इथं कॅरी आउट न्यू प्राइसिंग म्हणायचं. आलं? पहिलं काय होतं? बँक होतं ना. अपडेट. अपडेटच्या अगोदर इथे काहीच 0 नव्हतं. होतं तुम्ही ना? PR00 नव्हती इथे. हम्म. म्हणजे एक. अनालिसिस अपडेट केलं सर आता. अपडेट. अपडेट म्हणजे रिफ्रेश. आता की कॅरी आउट न्यू प्राइसिंग. चला, कॅरी आउट. हीच केस अच्छा आणखी हे एकदा दाखवतो. अपडेटचं थोडं एक्सप्लेन करशाल सर. हा, प्राइसिंग टाइम म्हणजे काय नेमकं यूज असतो त्याचा अपडेट दाखवतो. ब्लॉक आहे. आता मी काय करतो, ही ऑर्डर सेव्ह करतो. प्राइस डिस्काउंट. तिकडे बघा, 7000 रुपये प्राइस आहे, सगळं आहे. मी सेव्ह करतो ऑर्डर. ऑर्डर नंबर 248. बाकीच्या गोष्टी बंद करून टाकतो. हा. आता मी ऑर्डर डिस्प्ले करतो. ओके. मॅनेजर आला माझा, पाहिलं. अमोल, तू प्राइस 7000 पर पॅक टाकलीस का? हो. मग तो म्हणतो की नाही यार, काय झालेलं आहे की प्राइस रिवाइज झाली, आणि बहुतेक मे बी कोणीतरी कंडिशन रेकॉर्ड अपडेट केली नाहीत आणखी. तर अपडेट प्राइस 7000 नाही, 8000 आहे. पण ऑर्डर किती केली आहे? बरोबर. हम्म. मग कसं करायचं? मग परत त्या रेकॉर्डला जा, एंटर करा. कॉम्बिनेशन कुठलं होतं, मटेरियल विथ रिलीज स्टेटस, केलं, एक्झिक्यूट करा. तर मॅनेजरनं काय सांगितलं तुम्हाला? आयदर प्राइस कालपर्यंत 7000 होत असेल, तर तुम्ही सरळ सरळ आजच्या डेट पासून 8000 टाकायचे. किंवा जर तुम्ही मॅनेजर म्हणला की नाही, कुणीतरी 7000 टाकली, 8000 रिअल, तर मग इथे करेक्ट करा.
8,000. ओके, त्याला सेव्ह करतो. बंद करतो. आता मी इथे येतो, चेंज मोडला जातो. मॅनेजरला थोडं काय सांगितलं हळूहळू मग? सांगा सर. बरं ठीक आहे. पहिल्यापासून सांगू का? नाही नाही, आता ते चेंज मोड पासून सांगा. बरं ठीक आहे. इथपर्यंत माझं 8,000 केले ना? हा, 8,000 केले त्यानंतर. इकडे बघ, आता VA03 माझी ऑर्डर पाहिली. हम्म. मॅनेजर काय म्हणला? डबल क्लिक केलं मटेरियलवर, कंडिशन्स मध्ये गेलो. मॅनेजर म्हटला की 7,000 नाही आहे अमोल प्राइस. प्राइस किती? 8,000. कोणीतरी रेकॉर्ड 8,000. मेंटेन केले, बरोबर. हम्म. मग मी हम्म. कम्युनिकेट केलं की रेकॉर्ड मेंटेन करा, कारण रेकॉर्ड मेंटेन करायचं काम मे बी एखादी टीम असू शकते किंवा एखादा फायनान्स पर्सन असू शकतो. मग मी काय करतो? रेकॉर्ड कडे जातो. मग तो फायनान्स पर्सन रेकॉर्ड कडे जातो, /OVK12 म्हणतो, PR00 टाकतो. कॉम्बिनेशन काय त्याचं? मटेरियल विथ रिलीज डेट. ठीक, चूज हम्म. म्हणतो. मग सेल्स ऑर्ग, डिस्ट्रीब्युशन चॅनल, मटेरियल टाकलं आणि एक्झिक्यूट करतो. इथे काय प्राइस आहे? समजा 7,000 होती, राईट. 8,000 झाले. तर केले. 8,000 केली आणि सेव्ह केलं. ते केलं. हम्म. आता ह्याला मी बंद करतो. आता ही ऑर्डर डिस्प्ले मोड मध्ये, मी परत जाऊन चेंज मोड मध्ये जातो. ऑर्डर चेंज साठी कोड काय? 02. 0. ओके, ऑर्डर नंबर टाकला 248, एंटर केलं. मग मी आतमध्ये जातो, कंडिशन्सला जातो. स्टील काय प्राइस? 7,000. हा, पण आता मला फायनान्स वाल्यांनी काय सांगितलं? आम्ही प्राइस अपडेट केली. तुम्ही जा हम्म. आणि रिफ्रेश करा. मग मी जातो, अपडेट, अपडेट. कॅरी आउट, न्यू प्राइसिंग. हम्म. आला 8,000. हम्म. याला सेव्ह करा, राईट. आता जर तुम्ही जाऊन आतमध्ये पाहिलं तर तुम्हाला 8,000 दिसेल प्राइस. दिसते का? हम्म. म्हणजे हे झालं तुमचं अपडेट. म्हणजे काय? इनडायरेक्टली ऑप्शन. आता ह्याच्यात वेगवेगळ्या असतात गोष्टी. आता ह्याच्यात अपडेट मध्ये गेलं तर 2-4 महत्वाच्या सांगतो, म्हणजे आयदर एवढ्या सांगत नाही, कारण इट इट विल क्रिएट कन्फ्युजन. ओके, हम्म. सगळ्यात महत्वाचं सांगतो. बी. बी म्हणजे काय? कम्प्लीट प्राइसिंग जर तुम्हाला रिफ्रेश करायची असेल तर बी वापरायचं. हम्म. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं जी. जी म्हणजे काय? तुम्ही प्राइस फ्रीजच्या कंडिशन्स रिफ्रेश करू नका. म्हणजे काय? कॉपी प्राइस एलिमेंट अनचेंज. म्हणजे काय? प्राइसच्या कंडिशन्स अनचेंज, म्हणजे त्यांना काही डिस्टर्ब करू नका. आणि रिडिटरमाइन काय? फक्त रिफ्रेश काय? रिडिटरमाइन म्हणजे रिफ्रेश. ऍक्सेस रिफ्रेश काय करा? टॅक्सच्या कंडिशन, टॅक्स चेंज कर. सर म्हणजे येतं पण. राईट. आता प्राइस त्याच्यानंतर एलिमेंट्स कोणते कोणते? प्राइस एलिमेंट म्हणजे काय? प्राइस, डिस्काउंट. प्राइस एलिमेंट काय सांगतो तुम्हाला. तर हं, ही PR जर कंडिशन दिसते तुम्हाला, हं. हम्म. त्याला डबल क्लिक करा, किंवा ह्याच्या डिटेल्स वर पण जाऊ शकता. इथे डिटेल्स आहेत बघायचे. कंडिशन क्लास काय? बी. बी म्हणजे काय? प्राइस. प्राइस. म्हणजे ज्या ज्या कंडिशनच्या बॅकग्राऊंडला कंडिशन क्लास बी आहे, त्याला काय? ती कंडिशन कुठली असते? प्राइस. आता हेच जर मी MWST ला डबल क्लिक केलं तर काय बघा? कंडिशन क्लास. ऍक्सेस. आलं लक्षात? हं, हम्म. क्लिअर? हं, हं, हं. तर हे झालं तुमचं प्राइस. ओके. आता अशात आणखी काही गोष्टी असतात, जशी की आता हे ते सगळ्या म्हणजे दाखवतो तिकडे जाऊन. /OVK12. आता इथे एकदा आणखी आहे. आता हे झालं. आता तुम्ही अनालिसिसला गेलो होता, आता एकदा अनालिसिसला जाऊन बघा बरं. अनालिसिस, PR00 वर काय लिहून आले बघा? हम्म. कंडिशन रेकॉर्ड हॅज बीन फाउंड. हा, हो. आता कंडिशन रेकॉर्ड फाउंड झाले, पण कुठल्या कॉम्बिनेशनला झाले माहिती आहे का तुम्हाला?
10 ला झालं का 20 ला का 30 ला का 40 ला तर इथे लिहून आलंय बघा, दिसते का? हम्म 10 वर मिसिंग, 20 ला काय झालं, ऍक्सेस नॉट मेड. नॉट मेड म्हणजे काय, त्याला कुठेतरी फील्ड नाही वाटलं, तुम्ही स्टेप बाय स्टेप चेक पण करू शकता. बघा, हम्म कंडिशन रेकॉर्ड इज मिसिंग. 20 ला ही प्राइस लिस्ट टाईप नावाची फील्ड भेटली नाही त्याला. परत काय इथे काय आवाज मध्ये मध्ये थोडासा हे होतोय, शब्द अ, नाही समजत आहे. इकडे बघा, इथे काय होतंय की तुम्हाला काय लिहून आलंय, कंडिशन रेकॉर्ड इज इज मिसिंग. मिसिंग. म्हणजे ह्या हम्म कॉम्बिनेशनचा रेकॉर्ड आहे का? नाही. कारण तुम्हाला नाही आठवत आहे. असेल तर आपण ह्या कॉम्बिनेशनला मेंटेन केलंय का रेकॉर्ड नाही फर्स्ट? नाही, मटेरियल वेथरी थर्ड ला केलंय. हा. मग मी सेकंड वर जातो. ते काय म्हणते, येलो मार्क दिसते का, ऍक्सेस नॉट मेड. इनिशियलाइज फिल्ड म्हणजे काय, ही प्राइस लिस्ट टाईप नावाची फिल्टर ब्लँक ह्या सेल्स ऑर्डर मध्ये, त्याच्यामुळे आम्हाला हे कॉम्बिनेशनच सापडलं नाही. रेकॉर्ड तर नंतरची गोष्ट. म्हणजे ते हा हा पोर्शन सांगा ना थोडा, मला नाही इकडे कळालं बघ, आता ते येलोचा मिनिंग काय. एक मिनिट. आता पहिल्या कॉम्बिनेशनला बघा, सेल्स ऑर्डर काय एसकेएफs. SKFS. म्हणजे त्याला सापडली, म्हणजे आपल्या सेल्स ऑर्डर मध्ये सेल्स हम्म ऑर्डर त्याला सापडली. डिस्ट्रीब्युशन चॅनल पण हम्म सापडलं, सोल्ड टू पार्टी पण हम्म सापडलं. मग त्यानं चेक केलं ह्या हम्म 3 व्हॅल्यूच्या अगेन्स्ट रेकॉर्ड आहे का? आहे. कुठे लिहिले? 3 ओके, व्हॅल्यूच्या अगेन्स्ट मिसिंग. मिसिंग आहे ना, कारण हे 3 रेकॉर्ड हम्म म्हणजे पहिलं कॉम्बिनेशन आहे, राईट? हम्म आता तो रेकॉर्ड म्हणजे व्हॅल्यू सापडले पण रेकॉर्ड आहे का? रेकॉर्ड नाही. हा, ओके ओके. इथे त्याला सेल्स ऑर्ग सापडलं, डिस्ट्रीब्युशन पण प्राइस लिस्ट टाईपच फील्ड सापडली नाही, त्याच्यात व्हॅल्यू सापडली नाही. मग रेकॉर्ड तकलीफ येत नाही ना. हम्म तर हे म्हणजे काय काय, पण प्राइस लिस्ट टाइप काय आहे? आता एक काय आहे की प्रत्येक कस्टमर मास्टर मध्ये एक फील्ड असते प्राइस लिस्ट टाईप. जसं की मी काय करतो की माझ्या हम्म डीलर साठी वेगळी प्राइस, रिटेलर साठी वेगळी आणि डिस्ट्रीब्युटर साठी वेगळी. मग माझे जे डीलर्स आहेत त्यांना प्राइस लिस्ट टाईप AB, हम्म रिटेलर साठी हम्म CD असं बनवतो. आता तुम्हाला दाखवतो ती हम्म प्राइस लिस्ट टाईप हम्म. कुठे असते. दिसते का इथं? दिसलं? बरोबर. ही हम्म. फील्ड कस्टमर कशी आहे? ग्रुप इथं वर बघा, वर बाउंड बघा, असते वर का बघा, ती? वर बघा, वर हम्म बघा. प्राइस लिस्ट टाइप हाँ. इथं ब्लँक आहे म्हणून तिकडे ब्लँक. आता इथे समजा मी लेट्सचे काहीतरी मेंटेन करतो. लेट्सचे मी होलसेल मेंटेन करतो. हम्म? इथं हम्म बघा, आता बॅक जातो, परत कंडिशन्स, परत अनालिसिस, हम्म PR00 पहिलं कॉम्बिनेशन. टू ओके. आता सेकंड कॉम्बिनेशन बघा. मिसिंग. आता सेकंड बघा, प्राइस लिस्ट काय लिहिली, 01 01. झिरो. कारण आता त्याला ती व्हॅल्यू हम्म मिळाली आहे सॉर्टिंग मध्ये, पण त्याच्या अगेन्स्ट रेकॉर्ड आहे हम्म. का? नाही. हा. होय. पहिलं काय म्हणतो होता, ही मला व्हॅल्यूज ब्लँक आहे, त्याच्यामुळे रेकॉर्ड बघण्याची हम्म गरजच नाहीये. हम्म हम्म म्हणजे आपण काय म्हणतो की स्टुडंट फेल झालाय का पास झालाय मला सांगा. मग ते चेक करतात, स्टुडंट आहे पास फेल. आणि एखादा स्टुडंट कॉलेजमध्ये नाही तर त्याला पास फेल तू काय सांगा. हम्म हम्म म्हणजे ती मिसिंग म्हणजे ती व्हॅल्यू तर सेल्फ मध्ये नाहीये, तर रेकॉर्ड बघण्याची गरज आहे का मग? नाही. अच्छा अच्छा पद्धत. मग मी जातो थर्डला. थर्डला काय म्हणतात की रिक्वायरमेंट 3 नॉट अवेलेबल, कारण का तर रिपीट झाले बघा हे, म्हणून तिथं सांगितलं त्यानं. ठीक आहे. हम्म आता हम्म मग लास्ट बघा, लास्ट मध्ये काय म्हणले, कंडिशन रेकॉर्ड हॅज बीन फाउंड. आणि हे हम्म तीनच्या कॉम्बिनेशनच्या अगेन्स्ट रेकॉर्ड आहे, आणि ते रेकॉर्डची व्हॅल्यू किती आहे? हम्म 8,000. 8,000 INR वन पॅक पर वन पॅक. हम्म कळलं? हम्म हम्म हे म्हणजे रादर दॅन रेकॉर्ड मेंटेन करणं सोपं आहे, पण हे अनालिसिस शिकणं सगळ्यात महत्वाचं. म्हणजे ज्यावेळेस इश्यू हम्म येतो की अरे मी मेंटेन केलं 7,000 पण 8,000 व्हॅल्यू आहे रेकॉर्ड मध्ये, पण माझी व्हॅल्यू 7,000च येते. मग एखाद्यानं म्हणायला हम्म पाहिजे जा आणि रिफ्रेश करा. रिफ्रेश. हम्म ओके. हम्म हम्म
आणि ते तिन्ही मधला डिफरन्स सांगा ना सर. ते मटेरियल एक होतं हे हे त्याचे. हा आता इथपर्यंत समजलं का मला सांग, ह्याला सेव्ह करतो. हो हा येस. इथपर्यंत कळालं कळालं की कळालं. आता हे कसं असतं बघा, की वेगवेगळे कॉम्बिनेशन असतात. आता जर समजा ते कॉम्बिनेशन आपण बनवू शकतो किती पण, कारण ह्या टॉपिक मध्ये आपल्याला ते शिकायचे कॉम्बिनेशन कुठे, कंडिशन टेक्निक मध्ये, राईट. हम्म, हम्म, आता हे कॉम्बिनेशन काय असतात बघा. आता ही कॉम्बिनेशन मी एंटर करतो. सेल सॉर्ट, डिस्क्रिप्शन चॅनल, कस्टमर, मटेरियल, म्हणजे किती फील्ड आहे व्हॅल्यू येणार आहे, 1 अच्छा. 2 हम्म, 3 4. म्हणजे सिस्टीम काय चेक करते, जेव्हा माझ्या सेल्स ऑर्डर मध्ये सेल्स ऑर्डर SKFS असेल, डिस्ट्रीब्युशन चॅनल IS असेल, कस्टमर 90 असेल आणि मटेरियल 6522 असेल, तर मी काय व्हॅल्यू देणार, प्राइस काय घेणार मी, जी काही इथे ठेवली मी 9000 घेणार, हम्म, बरोबर. आणि दुसरं कॉम्बिनेशन घेतो हम्म, आता मी बाजूच्या ह्याच्यामध्ये VK11. हम्म, लेट्स से लास्ट वाला घेऊ आपण समजण्यासाठी. सेल्स ऑर्ग हम्म, ज्यावेळेस माझा स्केप असेल, डिस्ट्रीब्युशन चॅनल IS असेल आणि मटेरियल 6522 असेल, त्यावेळेस माझी प्राइस काय असेल, 10000. हम्म. आता इथे मिसिंग काय आहे मला सांगा. काहीच नाही. बघा, बघा मिनिमाइज करतो दोन्ही पण. या दोघात अं, डिफरन्स काय बघा. सेल्स ऑर्ग आहे, डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे, कस्टमर. डे डेट आहे याच्यात. नीट चेक कर, आणखी पण नीट चेक कर. कस्टमर कस्टमर सेल्स ऑर्ग आहे का, आहे. आहे, डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे डिस्ट्रीब्युशन का, चॅनल आहे. पण आहे, कस्टमर नाहीये सर. हा, कस्टमर नाही. म्हणजे काय होईल की उद्या ज्यावेळेस तुम्ही एखादं रेकॉर्ड इथे मेंटेन करतात, ते रेकॉर्ड काय होईल, फक्त ज्यावेळेस हा कस्टमर असेल त्याच वेळेस रिफ्लेक्ट होईल की हे कस्टमर आणि मटेरियल, राईट. हम्म, म्हणजे काय, आता मग बेसिक यूज कसा करतो सांगतो तुम्हाला. माझा एक स्पेशल कस्टमर आहे, बरोबर. म्हणजे तो हम्म, भरपूर माझ्याकडनं सामान घेतोय, तर मी त्याला काय हम्म, प्राइस ठेवतो, हम्म. 9000. तो पण ज्यावेळेस माझा एक बाकीचे कस्टमर्स आहेत, त्यांना काय हम्म. प्राइस आहे, 10,000. हा, लक्षात. मग हे कॉम्बिनेशन हम्म. कुणासाठी आहे, कस्टमर, आणि हे कॉम्बिनेशन कुणासाठी आहे, जनरल स्पेशल कस्टम किंवा हा, डिफरंट कुठला. राईट. म्हणून हे जर तुम्ही कॉम्बिनेशन बघितलं असेल, हे वर ठेवलेलं आहे. जर मी इथे आलो, आणखी एकदा जाऊन चेक करतो, /OVK11. सिस्टीम काय करते, जो तुमचा सेल्स ऑर्डर मधला कस्टमर ह्या कॉम्बिनेशनला चेक करते. हम्म, मग ते बघते हाकीचं कॉम्बिनेशन असेल म्हणजे हा स्पेशल कस्टमर नाही, मग सिस्टीम काय घेते, बरोबर. हम्म, आणि त्याला जनरलची प्राइस लावून टाकते. स्पेशल कस्टमर असेल तर सिस्टीम चेक करते, म्हणजे सिस्टीम चेक करते इथे ह्याच्या अगेन्स्ट काय प्राइस आहे का ह्या पहि- कस्टमर आणि मटेरियलच्या. म्हणजे हे सिक्वेन्सनी चेक होतं का सिस्टीम मध्ये. येस, येस. आणि 1 पहिले 2 ते 3. कस्टमरचं आहे का. हा, पहिले ते कस्टमर. ओके. पहिलं कस्टमर मटेरियल, ठीक आहे. मी एंटर केलं की दिसतील तुम्हाला, ठीक आहे, कस्टमर आहे. हा. म्हणजे बनवताना तसं बनवलेलं असतं की स्पेसिफिक जे असतात ते वर जनरिक असतात कुठली. ओके. आता इथे तुम्हाला कस्टमरची गरज नाही, जो जो आहे मटेरियल घेईल त्याला किती लागेल प्राइस, 10,000. 10,000. आणि जर एखादा स्पेशल कस्टमर आहे त्याचं जर तुम्ही इथे कॉम्बिनेशन मेंटेन केलं, तर ती वर चेक करेल, अरे अच्छा हे आहे, 9,000 मिळेल त्याला, आणि मग खाली सिस्टीम चेक करायलाच जाणार नाही. हम्म. सर हे कसं मेंटेन केलं ऍक्च्युली, थोडं हे लक्ष देईल स्पेशल कस्टमरचं. मेंटेन मी कसं केलं, म्हणजे मी कसं रेकॉर्ड मेंटेन केलं असं. हां हां, स्पेशल कस्टमर. एक मिनिट परत बंद करून दाखवतो. काहीच नाही केलं मी, /OVK11 एंटर, कस्टमर मटेरियल विथ रिलीज स्टेटस, त्याला क्लिक केलं. सेल्स ऑर्ग डिस्ट्रीब्युशन चॅनल कस्टमर, मटेरियल टाकतो आणि प्राइस टाकतो 10,000 आणि सेव्ह करतो.
कंडिशन रेकॉर्ड हॅज बीन ए सेट. हा स्पेशल कस्टमर कसं काय झाला मग? नाही नाही, स्पेशल कस्टमर ते मी म्हणतोय फक्त. आता जर तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला हम्म, वाटतं की ह्या कस्टमरला वेगळी प्राइस द्यायची, हम्म, म्हणून मी एक एक्झाम्पल दिलं. हम्म, आता एक काम करू, आपले 2 कस्टमर्स आहेत का आपल्याकडे 2 कस्टमर? हम्म. एक काम करू, आपण काय करू, व्ही कस्ट मध्ये जाऊ, 2 कस्टमर आहेत का आपले बघू. आणि सर याच्यामध्ये कस्टमर नाही पण समजा क्वांटिटी आहे त्याला सेपरेट, म्हणजे क्वांटिटी वाढली की प्राइसिंग पर युनिट कमी होणं असं काय करता येतं का? एक एक थोडं ते पण सांगतो मी तुम्हाला. एकच कस्टमर आहे का, 2 नाहीत का कस्टमर? दोन नाही, आपण एकच बनवतो. 2 मिनिटासाठी मी 2 बनवतो. स्लॅश बी ऑर्गनायझेशन. परत तुम्ही नाव डिसाईड करा कस्टमर काय टाकू. नोवल टाकलं होतं, आता कुठलं स्टार टाकू सांग. टाक. हा, स्टार. स्टार टाक. स्टार. स्टार. स्टार ऑटोमोटिव्ह टाकतो. बेरिंग आहेत ना. हम्म. हे स्टार. आता हे काही जास्त हे काही लय मेंटेन करत बसत नाही मी. हम्म. हे आपल्याला फक्त एक कस्टमर पाहिजे है ना. ओके, ग्रुपिंग ठेवू इंटरनल, राईट. आता हम्म. सेव्ह करतो. 25-13, राईट. आता आपण दुसरा रूल घेऊ, हम्म. लगेच आपलं मेंटेन करू. कस्टमर. सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन काय आहे आपलं, SKFS IS. डिव्हिजन काय, इंडस्ट्रियल बेरिंग आहे ना. ठीक आहे, तुमचे जे व्हॅल्यू आहेत त्या महत्वाचे टाकून देऊ आपण. हम्म. ठीक आहे, करन्सी टाकली मी. पुढे जाऊ, पुढे आणखी काय आहे का, लक्ष करा फक्त काय विसरू नये. डिलिव्हरिंग प्लान टाकू. SKPP शिपिंग कंडिशन 01. खालीची काही गरज नाही, बिलिंग मध्ये जा. इनपुट CIF पेमेंट अकाउंट असाइनमेंट ग्रुप एक लागेल ना. पार्टनर फंक्शन. बरं, आलेच सगळ्या. ठीक आहे, त्याला मी सेव्ह करतो. हम्म. हम्म. परत मध्ये काय काय राहिलं यार, मॅन्डेटरी काय राहिलंय का. ते याच्यात बहुतेक ऍड्रेस मध्ये काहीतरी राहिलं होतं. यार बहुतेक. बंद कस काय झालं यार हे?